योजनेसंदर्भात महिलांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे। महिलांसाठी सगळ्यात मोठी अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठे बदल सरकारकडून करण्यात येत आहेत। आता बदलांना सुरुवात झालेली आहे। ही योजना 5 वर्ष सुरू राहणार असल्यामुळे यामध्ये आणखीनही मोठे बदल होण्याची शक्यता आहे आणि हे बदल होणारच 100%। त्यामुळे या सर्व बदलांची माहिती जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणे गरजेचे आहे, तर तुम्हाला माहिती मिळेल। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक देखील करा। तर पहा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते बदल होणे या ठिकाणी त्यांच्यामार्फत योजनेमध्ये बदल केले जात आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते बदल आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये दिवाळी बोनस संदर्भातही महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि लाईक देखील करायचा आहे व्हिडिओला। चला सुरुवात करूया। तर इथं लाडकी बहीण योजना, नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेमध्ये केला मोठा बदल, महिलांचे पैसे वाढवले का? तर पहा, आता राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे तर निश्चित झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेली आहे आणि नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस। हे भाजपचे नेते हे मुख्यमंत्री होत आहेत। आता या योजनेमध्ये सरकार पुन्हा एकदा महायुतीचं येत आहे, मुख्यमंत्री भाजपचा होत आहे आणि लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे। महायुतीचा मुख्यमंत्री होण्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे। पण याच योजनेमध्ये आता खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल सरकार करत आहे अशी सूत्रांची माहिती आहे। या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींसाठी राज्यात नवा निर्णय घेण्यात आलेला आहे। नवीन निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी लागू होत आहे। आता लाडक्या बहिणींना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे, तरच पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना राज्यामध्ये जी योजना सुरू करण्यात आली, 1,500 रुपये तुम्हाला अगोदर देण्यात येत होते, 21 रुपये झाले। परंतु या 21 रुपयासंदर्भातही आणखीन खूप मोठा बदल सरकारने या ठिकाणी केला आहे किंवा करणार आहे असं आपण म्हणू शकतो। आता सध्या फक्त माहिती मिळत आहे की लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने जी रक्कम वाढवलेली आहे 21 रुपये, या रकमेसंदर्भात खूप मोठा नवीन बदल सरकार करणार आहे। नवा निर्णय राज्यामध्ये लागू होणार आहे लाडक्या बहिणींसाठी। नेमका हा निर्णय काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर कळणारच आहे। तर नवीन निर्णय काय आहे या संदर्भात माहिती पाहूया। आता शासनाने नवीन नियम लावायला सुरुवात केली असल्यामुळे, शासनाने नवीन नियमांसंदर्भात माहिती दिली असल्यामुळे जे विरोधी पक्षामध्ये जे उमेदवार आहेत, जे विरोधी आहेत, त्यांनी या नियमांसंदर्भात आक्रमकता घेतलेली आहे। कारण लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरली। लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आलं। महायुतीची ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना होती योजना आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनांचा जाहीरनामा त्या ठिकाणी स्पष्ट केलेला होता, परंतु त्यांचं सरकार आलेलं नाही, महालक्ष्मी योजना आलेली नाही। लाडकी बहीण ही योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे, पण लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार नवीन नियम ॲड करत आहे। नवा शासन निर्णय येण्याची शक्यता या ठिकाणी आहे। लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात 21 रुपयासंदर्भात हे नियम असणार आहेत। आता भाऊबीजेची ओवाळणी संदर्भातही पहा, भाऊबीज द्यायची आणि काढून घ्यायची असं जे म्हणणं आहे ते राजू शेट्टी यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी जो राज्यात नवा नियम आहे तर भाऊबीज द्यायची आणि काढून घ्यायची। नेमकं याचा अर्थ काय आहे? म्हणजे अगोदर जे भाऊबीजेचे पैसे दिलेले आहेत या ठिकाणी सरकारकडून 3,000 रुपये, ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो सरकार रिटर्न घेणार का, असा याचा अर्थ आहे। भाऊबीज द्यायची आणि पुन्हा काढून घ्यायची या संदर्भात स्पष्टीकरण पहा। लाडक्या बहिणींच्या ज्या
या अगोदरचे हप्ते आहेत जे 1500 रुपयाने मिळत होते, आता 2100 रुपये वाढवले. पण 2100 रुपये आणि मागचे पैसे या संदर्भात नवीन निर्णय सरकार घेत आहे. त्या संदर्भात यांचं म्हणणं आहे की भाऊबीज द्यायची आणि पुन्हा काढून घ्यायची. रक्कम कमी होणार का? तर नाही, रक्कम वाढलेलीच आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे सरकारकडून, कमी करण्यात आलेली नाही. पण या वाढवण्यात आलेल्या रकमेसंदर्भात मोठे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. आणखीन ते लागू केलेले नाहीत. लागू का केलेले नाहीत? तर नवीन सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं नाही. ज्यावेळेस महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेईल, नवीन सरकार स्थापन होईल, त्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय सरकार जाहीर करेल. आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर देखील असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी दिवशीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात होणार आहे. भाऊबीजेची ओवाळणी त्यांना मिळालेली आहे. पण दिवाळी बोनसचं काय? दिवाळी बोनस जो विविध माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेला होता की लाडक्या बहिणींना 5500 रुपये दिवाळी बोनस सरकार देणार आहे. त्यामध्ये सरसकट 3000 आणि दिव्यांग महिला त्याचबरोबर एकल मातांना 2500 रुपये अधिकचे मिळणार होते, अशी न्यूजवर देखील बातमी आलेली होती. तुम्ही चॅनलवर देखील पाहिलेले असतील. तर 2500 ॲड होणार होते एकल माता आणि दिव्यांग महिलांना. पण ही जी दिवाळी बोनसची बातमी होती ती साफ खोटी ठरलेली आहे. सरकारने ही बातमी नाकारलेली आहे. दिवाळी बोनस द्यायचा ठरलेला नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. फक्त ही एक अफवा पसरली गेली होती की दिवाळी बोनस मिळणार आहे. पण दिवाळी बोनस जरी मिळणार नसला महिलांना, तरी या ठिकाणी पहा 5100 रुपये तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आलेले नसतील आणि आता 2100 रुपये याप्रमाणे 5100 रुपये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे मिळून जातील. जर सरकार स्थापन झालं नवीन आणि त्यांनी ज्यांचे स्थगित हप्ते आहेत, ज्यांचे बाकी हप्ते आहेत, ते हप्ते आणि वाढवण्यात आलेले पैसे 5100 रुपये तुमच्या अकाउंटला सरकार ट्रान्सफर करेल. पण आता हे नवीन नियम कोणते असणार आहेत? तर पहा, सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळणार का? म्हणजे सरसकट महिलांना वाढीव लाभ जे 2100 रुपये आहेत, जे 2100 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, हे सरसकट महिलांना मिळणार का? हा जो प्रश्न आहे याचं उत्तर जर होय असेल तर पहा, सरसकट महिलांना पैसे या ठिकाणी मिळतील. पण त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे नियम पालन करणं आवश्यक आहे. सरसकट महिलांना लाभ मिळणार नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सरसकट महिलांना आता वाढीव लाभ मिळणार नाही. म्हणजे अर्ध्या महिलांना 1500 आणि अर्ध्या महिलांना 2100 रुपये मिळतील का? तर नाही. सरकार आता 2100 रुपये देणार आहे. त्यांनी जी रक्कम वाढवलेली आहे, सरकारकडून जी रक्कम वाढवलेली आहे 1500 वरून 2100 रुपये, ही रक्कम सरकार देणार आहे. पण यामध्ये फक्त काहीच महिलांना हे पैसे सरकार देणार आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्यात नवा निर्णय हा लवकरच शासन ऑफिशियलरित्या जाहीर करेल. या योजनेवर वेगवेगळे नवीन नियम लावणार आहे सरकार. तर आता खूप महत्त्वाचं आहे की कोणते नवीन नियम असणार आहेत, कोणत्या बहिणींना वाढवण्यात आलेले पैसे मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, आता ठरलेलं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे. भाजपचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींसाठी राज्यामध्ये नवीन शासन निर्णय देखील लागू होणार आहे. कारण राज्याच्या आर्थिक तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आता सरसकट महिलांना पैसे मिळणं शक्य नाही. ज्या महिला पात्र असणार, ज्या महिला निकषांची पूर्तता करतील, त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर योजनेमध्ये जे महत्त्वपूर्ण बदल करण्यात येतील ते तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे चॅनल देखील आपलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि या योजनेसंदर्भातल्या 6व्या हप्त्यासंदर्भातल्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असतील त्या तुम्हाला पाहण्यास मिळतील. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.